अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आज स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा प्रत्येकानं आपापल्या परीने नक्कीच साजरा केला असेल। आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त 11, 7, 21, 3 दिवसांच्या पारायणाला सेवेला बसलो होतो। परंतु जर कोणाची काही कारणांमुळे सुवेर, सुतक, मासिक पाळी, विटाळ याच्यामुळे जर कोणाची आजपर्यंतची संकल्पयुक्त सेवा जर पूर्ण झाली नसेल तर काही हरकत नाही। जर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प केलाय तर तेवढी पारायण तुम्ही उद्यापासून पुढे सुद्धा करू शकता। फक्त तुम्हाला जो आपण संकल्प केलाय तो मात्र पूर्ण करायचा आहे। अर्ध्यात सोडू नका की आज प्रकट दिन झाला, आजपर्यंत सेवा नाही पूर्ण झाली तर उद्यापासून बंद करतो, असं करू नका। काही कारणांमुळे जर तुमची सेवा आजपर्यंत पूर्ण नसेल झाली तर तुम्ही उद्यापासून ती सेवा नक्कीच चालू करू शकता। आणि जर कोण नित्यसेवा अजूनपर्यंत कोणी चालू केली नसेल तर उद्यापासून नित्यसेवेला सुद्धा सुरुवात करा। आणि जर तुम्ही स्वामींची नित्यसेवा करत नसाल तर उद्यापासून सेवेला मात्र नक्की बसा। नित्यसेवा काय आहे तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्यायामधले रोज 3 अध्याय आपल्याला क्रमशः वाचायचे आहेत। त्याचबरोबर 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्राचा जप आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण, ही नित्यसेवा तुम्ही उद्यापासून सर्वांनी चालू करा आणि स्वामींच्या सेवेचा नक्कीच अनुभव घ्या। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।